नमस्कार मित्र हो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आजच्या चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत मोराज चिंचोली येथील जय मल्हार वॉटर पार्क कृषी पर्यटन स्थळ येथे भेट देण्यासाठी. चला तर मग तुम्हाला दाखवतो येथील वॉटर पार्कची सुविधा. आपणास वॉटर पार्क सोडून दुसरं काही अजून बघण्यासारखं आहे का ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवतो. तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ तुमच्या लिंक द्वारे तुमच्या मोबाईलवरती थेट येईल. चला तर मग इथं आल्यानंतर सर्वात प्रथम वेलकम ड्रिंकने तुमचे स्वागत केले जाते. घे रे, हा तुलाच घे. चेस. वेलकम ड्रिंक झाल्यानंतर आता वेळ झाली आहे नाश्त्याची. चला तर मिसळ पाव आणि मस्तपैकी उपमा, छान नाश्त्याचा आनंद घेऊया. चला तर मग तुम्हाला अंतराळवीर दाखवतो. बघू शकता आपण 2 अंतराळवीर लहान मुलाचं एक आणि एक मोठ्या माणसाचं एक स्टॅच्यू बनवलं आहे. त्यानंतर तुम्ही पृथ्वी, चंद्र, मंगळ ग्रह आणि हे एक यान असे बरेचसे स्टॅच्यू छान पद्धतीने लहान मुलांना एक ज्ञान मिळण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून चांगलं बनवलंय. बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलाच असेल की इथं काहीतरी नवीन आहे. चला तर मग तुम्हाला दाखवतो. इथं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील गड किल्ल्यांची माहिती इथे दिली आहे. सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा फोटो आहे, त्यांची समाधीचा फोटोही आहे. पुढं बघू शकता आपण की आपल्या भारतात किंवा मराठी साम्राज्यात जे पण गड किल्ले सामील झाले होते, सर्व गड किल्ल्यांची माहिती इथे तुम्हाला मिळू शकते. फोटोद्वारे खूप छान बनवली त्यांनी. ते काही ऑलिम्पिक्स खेळ म्हणजे स्पोर्टचे आहेत, परंतु तिथे खूप वाईट बास्केटबॉल येतात. काय पण इथली मित्र. चला पाठीमागं तुम्हाला दाखवतो इथं कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज त्यांनी ठेवल्या आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्या त्या गोष्टीची ही माहिती मिळू शकेल. इथं का? हो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हाय कर, हाय. इथे आल्यानंतर खूप अशी वेगळीच एनर्जी निर्माण होते, कारण इथले प्रत्येक ॲडव्हेंचर आणि इथले बाजूचे हिरवळ वातावरण आणि ती बागा खूप छान अप्रतिम बनवलेली यांनी, आणि स्वच्छता खूप चांगल्या पद्धतीने ठेवली आहे. इथे तुम्ही कोणत्याही कोपऱ्याला फोटो हा शूट करू शकता आणि छान प्रकारे इथं अप्रतिम क्लॅरिटीने निघून येतो. मित्र, फायनली वेळ झाली आता वॉटर पार्कमध्ये प्रवेश करण्याची, कारण वॉटर पार्कचं टायमिंग हा 11 वाजता चालू होतो. 11 वाजेपासून तर सायंकाळी 4 वाजेपर्यंत वॉटर पार्क हे चालू असतं. दुपारी जेवणाचा टायमिंग हा 1 वाजेपासून तर 3 वाजेपासून असतो. चला तुम्हाला दाखवतो मी वॉटर पार्कमध्ये आपण काय काय करू शकतो. सर्वात प्रथम आम्ही जरा लवकर आल्यामुळं गर्दी तुम्हाला अजिबात दिसत नसेल, कारण इथे येणारी जी पब्लिक आहे किंवा जी इथे येणारी जी मंडळी ही शक्यतोवर 1 वाजेपासून किंवा 12 वाजेपासून असे येण्यास सुरुवात होती. माहितीनुसार इथे येत असाल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं विकेंडला किंवा कोणत्याही शासकीय सुट्टी ही वगळता तुम्ही इतर दिवशी या. इथं क्राऊड हा थोडा कमी प्रमाणात आणि आपल्याला एन्जॉयही खूप चांगल्या पद्धतीने करता येतो.
तर हो, आता टायमिंग झाला आहे दुपारचे 2. तर ही आपण बघू शकता किती शांत आणि व्यवस्थित पद्धतीने लोक एन्जॉयमेंट करत आहेत. चला तर मग आता आपण वेळ झाली आपली दुपारच्या जेवणाची. चला तुम्हाला दुपारचं मेनूमध्ये काय काय मिळतं, काय काय पंचपक्वान्न आहेत ते दाखवतो. अस्सल मराठी जेवणाचे पंचपक्वान्न हे दिलेत आणि खूप छान पद्धतीने त्यांची वाढण्याची किंवा परोसण्याची सिस्टीम आहे. तुम्हाला जी पण वस्तू पाहिजे असेल तर तुम्ही किंवा किती प्रमाणात पाहिजे तेही ते देऊ शकतात आणि रिपीट जरी गेलात घ्यायला तरी रिपीट मिळतात. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने जे खवय्ये लोक आहेत त्यांच्यासाठी ते खूप छान आणि खूप सुंदर अशी व्यवस्था त्यांनी ठेवली आहे. बघू शकता तुम्ही. आज तर मजाच आहे. हां, छानपैकी झालं. तू पहिलं काय खाणार आहे मला सांग. तू तर पोंगाच सुरू केला. पहिलं चम्मच कुठं टाकलं तू? 1 चम्मच नाही आणला का? मला वाटतं जाऊ दे, खाता दे. छान लागतंय. बस जेवण करून मस्त झोपायचं नाही. जानेवारी फेब्रुवारी पोटभर जेवणही झाले, थोडी विश्रांतीही केली, मस्तपैकी मुलीसोबत खेळलो, गप्पा मारल्या. आता चला तुम्हाला दाखवतो ऊसाची रसवंती. आता रसाचा थोडा आनंद घेऊया. म्हणजे उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये रस पिल्याने थोडं शरीरात शांतता आणि थंडवा येतो. चिंचोला भारी छान आहे. दाखव मला एक. आपण लई चार पाच इथं आहेत ना, हे काय पडल्यात नाही, यांनी पडल्यात नाही काय चिंचा. मंदिर नाही बाळा, हुरडा पार्टीच आहे ते. नाही आता बंद झाली. हिवाळ्यात असते ना हुरडा पार्टी. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात 4 महिने असते. कबूतर. हा खेळ लहानपणी कोणी कोणी खेळलाय आणि या खेळाचे नाव काय नक्की कमेंट मध्ये कळवा. इथे इकडे बैस, इथे बैस, इथं पुढं बैस, धरून बैस बाळा. अरे इकडे बाय, मजा येते का?
इकडं वळ बाळा राम वळ. ये हा ये चल जा. ये खाली कर बरं परत एकदा. हा हात बसून घे मातीला. बस येथील बैलगाडी आणि बाजूचे थीम्स बरेचसे खूप गोष्टी छान होत्या लहान मुलांना दाखवण्यासारख्या, जेणेकरून आपल्या पूर्वज लोक काय करत होते, कोणता व्यवसाय करत होते हेही आपल्याला दाखवता येईल. हा का मस्त हलका फुलका नाश्ता मस्त ना. आणू कमी हो होय का. हाय आरूचा चिवडा आणि हा माझा. मम्मीने संपवला आपला दोघांचाच बाकी ना आता. मम्मी आता मम्मी चहा घ्यायला गेली ना. काढला कॉफी पिऊन बघू. कॉफी प्यायची तुला का प्यायची कॉफी तिला द्यायची. तरी घे. चहा आणि कॉफी. दे. फायनली मोर बघण्याची वेळ आली. बघू शकता तुम्ही समोर किती प्रमाणात आणि किती छोटे मोठे मोर दिसून येतात. त्यांना खाण्यासाठी गहू काहीतरी टाकलेत. आत्तापर्यंत सगळीकडे चिंचा दिसत होत्या, आता चिंचा पण दिसल्या आणि आता मोरही दिसतात. खूप अप्रतिमाने छान असे गेज लावून बनवले. बघू शकता तुम्ही छान पद्धतीने दिसतात. मोर बघण्यासाठी सायंकाळी 5 नंतरच दिले जाते. हा मग ये बघ. मानला खाजू येतं बघ त्याला. हा वय झालं वाटतं इथं बरंच. केस उडत चालले ना त्याच्यावर. मित्र हो, तुम्हाला तिकीटचं दर सांगून देतो मी. प्रौढ व्यक्ती असल्यास 750 रुपये, लहान मुलं असल्यास 500 रुपये, आणि जर तुम्ही यदा कदाचित ग्रुपनं आलाच म्हणजे 8 व्यक्ती 10 व्यक्ती आलाच तर त्याच्यात पण तुम्हाला डिस्काउंट हा दिला जातो. तो वेळेनुसार राहते. तिथले कर्मचारी किंवा तिथली व्यवस्था ही ठरवली जाते. तर मित्र हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नेहमी हसत खेळत राहा. बाय बाय.